प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये माझा सर्वांना सलाम. आज पुन्हा एक वार 17 मे म्हणजे संडे शब्दात दिवशी आपण सर्वजण देवबापाची स्तुती आराधना करूया. एक नवीन विषयासोबत मी आज आलो आहे होली स्पिरिट चॅनलच्या मार्फत. विषय असा आहे की आपण जजमेंट्स म्हणजे न्याय किंवा एखाद्याला कमिटमेंट, आपण एखादी वस्तू डिसाईड करतो, येस हीच गोष्ट आहे. तर आपल्याला जजमेंट, देवाचा न्याय निवडा आपल्यावर जर आत्ताच केअर करण्यात आला तर आपल्याला आवडेल काय? तर आपण या गोष्टीपासून, आपण या गोष्टीसाठी तयार आहोत की आपण सध्या या गोष्टीपासून लांब जात आहोत? आपली तयारी झालेली आहे की आपली तयारी अजून झालेली नाही? तर या विषयावरती आपण बोलूया. ह्या विषयामध्ये जात असताना काही शास्त्र भाग मी त्याच्याशी कनेक्टेड बघितले आहेत. तर आपण सर्वजण या शास्त्रभागांकडे वळूया. इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय 25 ते 29 आपण वाचूया. जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा, कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणाऱ्याचा अवमान करणारे जर निभावले नाही तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्यापासून बहकल्यास आणि विशेष करून निभावणार नाही. त्यावेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलविली, परंतु त्याने दिलेले वचन आता असे आहे की आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही कापवीन. आणखी एकदा याचा अर्थ असा होतो की घडविलेल्या वस्तूप्रमाणे हलविलेल्या वस्तू काढून टाकल्या जातील. हे ह्यासाठी की न हलविलेल्या वस्तू टिकून राहाव्या. म्हणून न हलविता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू, जेणेकरून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा आदर व भय धरून करू, कारण आपला देव भस्म करणारा अग्नी आहे. आपला देव भस्म करणारा अग्नी आहे. न्यायाबद्दल आपण विचार करतो. जजमेंट डे, फायनल डे कुठला आहे आपल्याला माहिती नाही. तर जजमेंटकडेच आपण बघतो. तो बोलत आहे त्याचा अवमान करू नये. आपण देवबापाचा अवमान केला नाही पाहिजे. तो कृपाशील, मंदक्रोध, प्रेमळ पिता आपला येशू ख्रिस्त आहे. त्यांनी स्वतःचा बलिदान आपल्यासाठी दिलेलं आहे. पण तसंच सेकंड फेजमध्ये काय, तो न्याय करणार आहे, तो जजमेंट करणार आहे. आपल्याविषयी तो 100% जजमेंट करणार आहे. आणि त्या जजमेंटसाठी आपली तयारी आहे का? आपण त्या तयारीमध्ये आज तयार आहोत का, हे बघण्याची आपल्याला फार मोठी गरज आहे. तर स्वर्गाहून आज्ञा सांगणाऱ्यापासून बहगल्यास आपण विशेष करून निभावणार नाही. स्वर्गाहून जेव्हा आज्ञा होईल ना, तर आपलं काही टिकावं लागणार नाही. कारण आपली मनाची तयारीच नाही आहे. आपण अजून तेवढी तयारी केलेली नाही आणि आपण पुढे देवबापासाठी तसे तयार नाही आहोत. त्याची तयारी आपल्याला करण्याची गरज आहे. म्हणून आपल्याला देवबापाचे जजमेंट जे आहे ते आपल्याला ते बिलकुल आवडत नाही. त्यावेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलविली, परंतु त्याने दिलेले वचन आता असे आहे की आणखी एकदा मी केवळ पृथ्वी नव्हे तर आकाशही कापवीन. देवबापा म्हणत आहे की मी आणखी एकदा पृथ्वी नव्हे तर आकाश पण काय करणार आहे, कंपित करणार आहे. आणखी एकदा याचा अर्थ असा होतो की घडविलेल्या वस्तूप्रमाणे हलविलेल्या वस्तू काढून टाकण्यात जातील. आणि ते यासाठी की न हलविलेल्या वस्तू टिकून राहाव्या. म्हणजे आपला जो देवावरचा विश्वास, नीतिमत्वता, पाप म्हणजे बिना पापाचे आपण म्हणजे रिकामे आणि शुद्ध मनाचे जेव्हा आपण ठरवले जाऊ, त्याला आपण काय होणार आहे, भक्कम असे होणार आहे. आपल्याला हलवलं जाणार नाही. पृथ्वी हलेल, सर्व काही हलेल, पण आपण स्थिर राहणार आहोत. आपण त्याच्या वचनामध्ये स्थिर राहणार आहोत. आपण जितके भक्कम होऊ तसं आपल्याला काय होणार आहे, हलवता येणार नाही. म्हणून न हलविता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मान, जेणेकरून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा आदर व भय धरून करू. होय, आपण देवबापाची नक्कीच सेवा केली पाहिजे.
न हलवलेल्या गोष्टीप्रमाणे आपण स्ट्रॉंग राहायला पाहिजे. आणि तसं करूनच आपण पुढे काय होणार आहे, आपण आपला निभाव लागणार आहे या गोष्टींमध्ये. तसं आपण बघूया हग्गाय याचा 2रा अध्याय 6वं वचन. कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन हे हलवून सोडली. काय सांगितलं देवबापाने? आकाश पण, पृथ्वी पण, समुद्र आणि कोरडी जमीन. कोरडी जमीन आज सर्व राष्ट्रे. पुढे देवबापा अजूनही म्हणत आहे की 7वं वचन जर तुम्ही पाहिलं तर त्याचा फर्स्ट वर्ड, मी सर्व राष्ट्रे हलवून सोडली. आज बघा आजचा टाइम काय, आज सर्व राष्ट्रे हल्लेली आहेत. GDP, कामधंदा नाही लोकांना, सर्व काही सगळं असं विस्कळीत झालंय. लोक असे कावरेबावरे झालेले आहेत. लोकांना काय करावं ते समजत नाही. घरी बसून लॉकडाऊनमध्ये लोकांना काहीही समजत नाही. स्थिरता नाही, अस्थिरता निर्माण झाली. ते म्हणतात ना, पैरो तले जमीन खिसक जा गई है. तर तसा जो आहे, ती जी वेळ आहे, ती जी गोष्ट आहे, ती आपण हग्गाईमध्ये पाहतो. तसंच इब्री लोकास पत्रामध्ये पाहतो. हग्गाईमध्ये सर्व राष्ट्र आहे, 7व्या वचनामध्ये सांगत देवा, सर्व राष्ट्र काय करणार देवा, मी हलवून सोडीन. हा जजमेंटचा टाइम सुरू झालेला आहे का, असा आपण विचार करूया. आणि त्या जजमेंटसाठी आपण तयार आहोत का? आपण किती भक्कम खंबीर झालेलो आहोत देवबापाच्या वचनांमध्ये, किती स्ट्रॉंग आहोत आपण, किती स्ट्रॉंगली या गोष्टी फेस करायला तयार आहोत. आपल्या मनामध्ये शांती प्रस्थापित देवबापाने केलेली आहे का? त्याच्या वचनाद्वारे आपल्याला औषध मिळालेलं आहे का? ती एनर्जी कंटेंट आपल्यामध्ये आलेली आहे का? ती आपण आज शोधण्याची काय फार गरज आहे. तसं आपण पुन्हा बघतो की पुढे जात असताना की योहान 16 त्याचा 8व्या वचनामध्ये काय, तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करेल. आता देवबापाचं स्वर्गरोहण झालं, देवबापा स्वर्गात गेलेला आहे येशू ख्रिस्त, आणि तो पुन्हा येणार आहे. तो पुन्हा येणाऱ्याविषयी काय सांगितलं, तो पुन्हा येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करेल. तो टेस्ट करणार आहे सगळ्यांना, सगळे खात्री करून घेणार आहे. पहिले तो प्रेम, त्यांनी आपलं प्रेम दाखवलेलं आहे. शास्त्रात काय म्हटलंय, प्रेमळ पिता आहे. त्यांनी इतकं प्रेम केलेलं आहे की आपला सर्वांचे पाप घेऊन तो काय क्रूस खांबावर गेलाय, बलिदान स्वतःचं दिलं आहे. एवढं प्रेम त्यांनी केलेलं आहे, एवढा सॅक्रिफाईस त्यांनी केलेली आहे. त्यांनी आपलं प्रेम दाखवून दिलेलं आहे. आता त्याचा नेक्स्ट येणं जे आहे त्याच्यामध्ये काय, तो एक जज बनून येत आहे. तो एकच आहे ज्यांनी प्रेम केला, आणि जो जज बनणार आहे तो पण एकच आहे. कोण आहे तो? आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. पण आपण त्याच्या जजमेंटसाठी तयार आहोत का? आपल्याला तेच पाहायचं की आपण आपल्या देवबापाच्या जजमेंटसाठी रेडी झालेलो आहोत की नाही. तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करेल. एक कुटीलपणा, एक म्हणजे आपल्यामध्ये एक वाईट गोष्टी आणि एक नीतिमत्वता, डिफरन्स काय आहे त्याच्यामध्ये? थोडंसं मॅथमॅटिक्स कडे जाऊ आपण. सोप्या भाषेमध्ये स्केल किंवा एक लाईन, सरळ रेष जी असते, एक सीधी लकीर म्हणतो आपण त्याला. तर ती सीधी लकीर म्हणजे काय प्रकारे, तर आपण पाहूया. सीधी लकीर, सरळ रेष जर तुम्ही स्ट्रेट लाईन असते ना, आपण स्केलने अशी घेतली, अशी रेष ओढली तर स्ट्रेट लाईन. कुटीलपणा, वाईट, पाप म्हणजे काय? येशू ख्रिस्त काय आहे? एक स्ट्रेट लाईन, सरळ, ना जरा इकडे ना जरा तिकडे. आता जे इकडे तिकडे भटकलेले लोक असतात ना, जो आहे, मार्ग सत्य व जीवन मीच आहे येशू ख्रिस्ताने सांगितलं. आणि जो मार्ग आपला आहे तो सरळ आहे का, आपल्या मनाला आपल्याला विचारायचं आहे. तो जो तिथे स्केल मधून, त्या लाईनीमधून जशी तुटलेली रेष ती लगेच स्पॉट होते ना, जर अशी वाकडी असेल तर आपण अरे हे बघ ही सरळ नाही, ही वाकडी. हे मनाला विचारायचं आपण कुठे वाकडे आहोत, आपण कुठे चुकलेलो, आपलं पाप कुठे आहे, आपण कुठल्या दिशेने चाललेलो, आपण लेफ्टला डायरेक्शनला चाललोय की राईटच्या डायरेक्शनला, आपण कुठे चाललो आहोत, आपल्याला हे बघायचं. आणि तेच पाप, तेच काय म्हणतात क्रुकेटनेस किंवा एक कुटीलपणा किंवा एक वाईट गोष्टी जी आपल्यामध्ये असतील, ती आपल्याला सगळ्या एक रबर घेऊन रब करायचे. रबर कुठे आहे? तो देवबापाचे वचन, देवबापाची शिकवण ते आहे. ते आपण सगळं रब करून एक व्यवस्थित लाईनमध्ये पुन्हा यायचं आहे ट्रॅकवरती, आणि त्या ट्रॅकमध्ये येऊन आपण काय करायचं, देवबापाने दाखवलेल्या रस्त्यावर आपल्याला पुढे 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 चालायचं आहे. हे आपल्याला नक्कीच करायचं आहे, ताकी त्याच्या जजमेंटच्या दिवसात आपण एकदम खरे उतरावे आणि एकदम भक्कम स्थित राहावे. कारण देवबापाने सरळ सांगितलं की तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करून घेणार तो. योहान 16:8.
तसंच पुढे आपण जातो प्रेषितांची कृत्ये याचा 10वा अध्याय 42, 43 आपण बघूया. 42, 43. त्याने आम्हाला अशी आज्ञा केली, ही संदेश ते म्हणत आहेत. प्रेषितांची कृत्येमध्ये काय सांगत आहेत की त्याने आम्हाला, पौल म्हणत आहे की त्याने आम्हाला अशी आज्ञा केली की लोकांस उपदेश करा व असे साक्ष द्या, देवाने नेमिलेला असा जिवंताचा व मेलेल्याचा न्यायाधीश तो हाच आहे. काय म्हटलेलं आहे? असा उपदेश करा की देवाने नेमिलेला असा जिवंताचा व मेलेल्यांचा न्यायाधीश प्रभू येशू ख्रिस्त आहे. ऑलरेडी देवबापांनी सांगितलंय की आता असा तुम्ही सुवार्ते द्या. त्यांनी पौलानी आणि बाकी सर्व संदेष्टांनी काय केलंय, हा प्रचार करण्यास सुरुवात तेव्हा केली होती. 2-2.5 हजार वर्षापूर्वी सुरुवात जेव्हा झाली आणि त्या 2000 वर्षापूर्वीची सुरुवात आज आपण ती गोष्ट अनुभवतो की होय की अशा गोष्टी घडत आहे. पृथ्वी कंपित आहे, कोरडी जमीन पण हलत आहे आणि सर्व राष्ट्रांना देवपाने हलवून टाकले ऑलरेडी आहे. तर त्यांनी जो उपदेश दिला आहे की जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश कोण आहे, येशू ख्रिस्त. हा आपण विश्वास मनात धरला पाहिजे. ही जाणीव, ही भीती आपल्या मनात असली पाहिजे. देवबापाविषयी आम्हाला आदर असला पाहिजे की होय त्याला अनुसरून त्याचे वचनाचा पालन करून आपण त्याच्या न्यायामध्ये, त्याच्या जजमेंटमध्ये खरे उतरल्याने निर्दोष असे साबित होणं आजच्या तारखेमध्ये फार गरजेचं आहे. पुढचं 43 मध्ये आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने पापाची क्षमा मिळेल. आपण देवबापावर 100% फेथ ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला काय होणार आहे, प्रत्येकाला त्याच्या नावाने पापांची क्षमा मिळेल. अशी सर्व संदेष्टे त्याच्याविषयी साक्ष देते, बोलत आहेत. संदेष्टे सर्वजण तेच बोलत आहेत की आपण विश्वास खूप अधिक वाढवला पाहिजे देवबापामध्ये. तो विश्वास वाढवून पुढे अधिकाधिक स्ट्रॉंग होऊन त्या जजमेंट डे साठी रेडी व्हायला पाहिजे. पुढे आपण पुन्हा पाहतो की प्रेषितांची कृत्येमध्ये तो पौल जेव्हा एथेन्स नावाच्या जागी गेला, तिथे प्रचार करत असताना पौल प्रेषितांचे कृत्ये 17वा अध्याय ह्याचं 30व्या वचनामध्ये आपण बघूया. अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळे झाक केले. जे काही अज्ञान आहे त्याच्याकडे देवाने काय केले, डोळे झाक केली. परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा. देवापांनी सगळं टाइम होता, 2000 वर्ष झाली बघा, सगळ्या वाईट अज्ञानी गोष्ट, त्या सगळ्या गोष्टीकडे देवापांनी काय केले, डोळे झाक केले. पण आता 2000 वर्ष झालेली आहे. परंतु आता सर्वांनी सर्वत्र काय केलं पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे. अशी तो माणसांना काय करत आहे, आज्ञा देत आहे. अशी देवबापा काय करत आहे, आपल्याला आज्ञा देत की तुम्ही सर्वजण पश्चाताप करा सांगितलंय. लूक याचा 19वा अध्याय त्याचं मोहरीचा दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे. तर आपण मोहरांचा दृष्टांत, राईट, तर मोहरांचा दृष्टांत मध्ये आपण जाऊया आणि त्याच्यामध्ये काय आहे, तो म्हणाला, कुणी एक उमराव आपण राज्य मिळवून परत यावे या उद्देशाने दूर देशी गेला. त्याने आपल्या 10 दासांना बोलावले व त्यांना 10 मोहरा देऊन सांगितले, मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा. त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करीत म्हणून त्यांनी त्याच्या मागे वकील पाठवून सांगितले, ह्याने आम्हावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही. मग असे झाले की तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या दासांना त्याने पैसा दिले होते त्यांनी व्यापारात काय मिळविले ते पाहावे म्हणून त्याने त्या दासास आपण्यासमोर बोलावण्यास सांगितले. मग पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेवर मी 10 मोहरा मिळविल्या आहेत. त्याने त्याला म्हटले, शाबास भल्या दासा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून 10 नगरांवर तुला अधिकार दिले आहे. काय म्हटलंय त्या वचनामध्ये, त्याला शाबासकी काय मिळाली की शाबास भल्या दासा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास. तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास
म्हणून 10 नगरावर काय होते, तुला अधिकार मिळतो. लहानशा गोष्टीमध्ये विश्वास त्यांनी धरलेला आहे की त्याच्या मालकाने त्याला काय सांगितले, त्याला काय आज्ञा देण्यात आली होती, आणि ती आज्ञा त्यांनी पाळलेली आहे आणि त्याचे 10 पट केलेले आहेत. आणि 10 पट केल्यामुळे काय झालेलं आहे, तो भक्कम राहिला त्या विश्वासावर, तर त्याला त्याच्या मालकाने 10 टाइम्स आशीर्वाद दिलेला आहे. 10 नगरे त्याला दिलेली आहेत. नंतर दुसरा येऊन म्हणाला, महाराज आपल्या मोहरेवर ही 5 मोहरा कमविली आहे. त्यालाही त्याने म्हटले, तुलाही 5 नगरांवर अधिकार दिला आहे. त्याला असं नाही म्हटलं, शाबास वगैरे नाही म्हटलेलं आहे, त्याला फक्त सांगितलं व्हेरी गुड. इकडे ग्रेडिंग आहे असं मला दिसतं. 10 तर त्याला शाबास, 110 आउट ऑफ 10, आणि 5 ओके गुड, तुला 5 नगर देण्यात येईल. तिसरा जो होता, महाराज ही पहा आपली मोहर, ही मी रुमालात बांधून ठेवली, कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली. तो कडक असल्यामुळे त्याला काय वाटलेली, त्याला भीती वाटलेली. जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता, व जे आपण पेरले नाही त्याची कापणी करीता. तो त्याला म्हणाला, अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करीतो. मी करडा माणूस आहे, जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो, व जे मी पेरले नाही त्याची कापणी करीतो. हे तुला ठाऊक होते काय? मग तू माझा पैसा पिढीवर का ठेवला नाही? ठेवला असता तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता. मग त्याने जवळ उभे राहण्यास सांगितले. ह्याच्यापासून ती मोहरे घ्या, ज्याच्या जवळ 10 मोहरा आहेत त्याला द्या. याच्या सुरुवातीलाच आपण पाहतो की विश्वास फार महत्वाचा आहे. देवबापावरती आपल्याला विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे आणि खूप स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे. देवबापाने जे आपली शिकवण दिलेली आहे, ज्या आज्ञा आपल्याला दिल्या, त्या जजमेंट डेच्या वेळेस आपल्याला त्यांनी शिकवलेल्या आज्ञेमध्ये आपण 10 पटीने स्ट्रॉंग व्हायला हवं. फक्त तेवढ्या पुरता ते लक्षात ठेवून त्याला काय अर्थ नाही. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला मी पाहिलं की त्याच्या नागरिकांनी काय केलं, एक संदेश पाठविला की त्याच्या म्हणण्यानंतर आम्हाला हा माणूस नको आहे, हा न्याय नको आहे, त्या लोकांना असा माणूस नको आहे. लोक काय म्हणत होते की हा माणूसच नको आहे, तो आमच्या राज्य करण्यासाठी आम्हाला हा माणूसच नको. जेव्हा तो परत आला तर शेवटी काय होतं, जे लोक बोलले याला हा माणूस नको, याला ठार मार, तर त्याचं जजमेंट कसं आहे बघा. तो पहिले प्रेमळ, येशू ख्रिस्त कसा आहे की फार प्रेमळ आहे. येशू ख्रिस्त फार प्रेमळ, फार दयाळू आहे. त्यांनी फार दया, खूप कृपा आपल्यावरती केलेली आहे. आणि शेवटी आता आपण बघतो की जसा तो येणार आहे, एक म्हणजे एक शॉकिंग भीतीदायक गोष्ट काय अशी वाटते की जेव्हा तो परत येणार आहे, जे कोणी लोक त्याचा नियम पाळणार नाही, ज्या लोकांना हा राज्य करणारा, हे राज्य देवाचे राज्य ज्या लोकांना नको आहे, त्यांचं तो काय करणार आहे, जे नियम नाही पाळणार आहे त्यांना काय करणार आहे, ठार मारा. तो माणूस पण त्या ह्याच्यामध्ये आपण त्या ह्याच्यात बघितलं तर येशू ख्रिस्त पण आपण जर कम्पेअर केला, हा दृष्टांत जो आपल्याला देण्यात आलेला आहे की जर आपण पहा की ही भीतीदायक गोष्ट एक म्हणजे आहे की तेव्हा किती कडक होणार आहे, किती स्ट्रिक्ट होणार आहे आल्यानंतर, की तो जसा प्रेमळ आहे तसा तो जज होणार आहे त्यावेळेस. आणि तो आपल्याला जजमेंटमधून आपण त्याचे वाचणार नाही, कोणीच वाचणार नाही. त्याच्यामध्ये काही ग्रेडिंग होणार नाही आहे, 10 पट 5 पट असा प्रकार होणार नाही. एक समान जज एकाच ह्याच्यात राहणार आहे. जे लोक त्याला म्हणतात की बाबा असा राज्य करणारा नको, हे देवबाप्पाचे राज्य नको, असा व्यक्ती आम्हाला नको, असा देवबाप्पा आम्हाला नको, असा परमेश्वर आम्हाला नको, तर त्या लोकांचे हाल काय होणार आहे तुम्ही हे जाणता. तर त्याच्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे, देवबाप्पावरती विश्वास ठेवला पाहिजे. त्याच्या वचनांना आपल्या हृदयामध्ये 5 पट नाही तर 10 पट, 10 आउट ऑफ 10 टाइम्स वी हॅव टू इन्क्रीज, आपल्याला ते फार वाढवलं पाहिजे. तर शेवटी मला असंच म्हणायचं आहे की 2000 वर्षापूर्वी जे आपण आज ऐकलं, बघितलं, जी गोष्ट समजली, जे वचन बघितले, की तो वेळ, तो काळ आज आपल्याला दिसत आहे. त्यावेळेस अज्ञानाच्या छायेमध्ये जे काय होतं, देवबापाने तेव्हा खूप म्हणजे डोळे झाक केले, वचनामध्येच लिहिलंय तो. पण आता आपण म्हणतो ना, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, खूप जाऊ दिलं ना देवबापाने आपल्याला. त्यांनी स्वतःचा बलिदान दिला, जाऊ दिलं. पाप वाढतच आहे, पाप वाढतच आहे. कमी होत आहे का? कमी होत नाही, ते वाढतच आहे. आपण देवबापामध्ये किती स्ट्रॉंग होतो,
एखादा जर आपण विचार केला, एखादा जर एक आपण चर्चमध्ये जातो, ठीक आहे, आता चर्च सुरूच होईल थोड्या दिवसांनी, तर जसं आपण चर्चमध्ये जातो, सगळेजण व्यवस्थित बसले असतात, आपल्याला सर्व असं वाटतं की सगळेजण एकदम साफसुथरे कपडे घालून एकदम छान व्यवस्थित देवबाप्पाची वचनं ऐकण्यासाठी चर्चमध्ये जातो. पण आपण अचानक मध्ये जर कोण, जसे आपण बघतो की रस्त्यावरून भिकारी आपल्या कंपाऊंडमध्ये घुसतात, किंवा एखादा दारू कोणी घुसला आणि आपल्या चर्चमध्ये आला, तर आपण त्याला आपल्या चर्चमध्ये बसू देऊ का आतमध्ये? नाही का? कारण की आपण सगळेजण एक आपले एक वर्शिपमध्ये एक बाधा पडत असते, तर आपण काय करतो की तशी गोष्ट आपल्याला नको, ठीक आहे, आपण त्या व्यक्तीला काय करते, काढून बाहेर, किंवा त्याला परत बाहेर कसे आपण बाहेर गेटच्या बाहेर काढून टाकलं ना जाऊ. एक दुसरं एक कंपॅरिझन मला असं दिसतं, आपण स्वतःलाच विचारूया, कधी कधी आपण सॅटर्डेला फार जागले असणार किंवा झोप झाली नसेल तरी आपण फटाफट येतो, आणि काही लोक असतात जे आळशी असतात, म्हणजे आपल्यामध्ये कुठेतरी आळस निर्माण झालेला आहे, आपण आळशी झालो की एकाच फॉर्मॅटमध्ये चालणारे लोक झालेलो, आणि त्या आळसामुळे काय होते की तसे लोकही आपल्याला चर्चमध्ये कदाचित आढळले, जांभळ्या घेणारे, डुलक्या घेणारे, बसल्या बसल्या झोपणारे. तर असे लोक किती आहेत की आपण त्यातले आहोत का? आपण वचनाकडे कानाडोळा करत आहोत का? आपण असे एकदम अलाईव्ह राहून, अलाईव्ह म्हणजे एक जिवंतपणा आपल्यामध्ये असून मेलेल्यासारखे किंवा झोपी गेल्यासारखे किंवा आळसपणा जर आपल्यामध्ये आहे आजच्या तारखेमध्ये, तो आपण काढून टाकला पाहिजे. त्या दारुड्यापेक्षा किंवा तो एक भिकारी जो रोडवरून आतमध्ये शिरतो, एक वेडा, त्याच्यापेक्षा जे आळशी लोक चर्चमध्ये बसले ते देवबाप्पाला कधीच आवडणारे नाहीयेत. जे वचन ऐकायला येतात पण फॉर्मॅलिटी म्हणून येऊन फक्त डोलक्या घेत असतील, जांभळ्या घेत असतील, बसून राहतील, टाइमपास करत असतील, तर मला नाही वाटत देवबाप्पाला आवडेल. आज ही संधी आहे, देवबाप्पा एक न्यायाधीश म्हणून येणार आहे. आपण सर्वांनी फार स्ट्रिक्टली स्वतःला देवबाप्पासाठी, त्या जजमेंट डेसाठी आपण स्वतःला तयार करूया, आणि त्याने दिलेला मानना, त्याने दिलेला आशीर्वाद आपण 10 पटीने आपल्यामध्ये स्ट्रॉंगली तो एक इंजेक्ट करूया, स्वतःमध्ये तो आत्मसात करून घेऊया आणि स्ट्रॉंग बनूया. आणि देवबाप्पाच्या येणाऱ्या दिवसामध्ये आपण खंबीरपणे उभे राहिले गेले पाहिजे, की आपण हल्ले गेले नाही पाहिजे. असे कोरोना संकट किती पण होते, पण देवबाप्पा आपल्याला कधी हलवणार नाहीये. जे देवबाप्पामध्ये विश्वास ठेवतात, वचनामध्ये आपण पाहिलं, त्याला देवबाप्पा कधीही हलवणार नाही. सर्व देवबाप्पाची स्तुती असो. सर्वांना पुन्हा एकदा माझा प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. Praise the Lord.